नमस्कार मित्रांनो, टॅक मराठी ओंकार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, सरकारचा नवीन नियम, या युजरचे इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट डिलीट होणार। तर जाणून घेऊया आपण काय आहे कारण। सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवनवे नियम आणत आहेत। सोशल मीडियावरून होणारे गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे। त्यामुळे आता इंस्टाग्राम फेसबुकवरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत। सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवनवे नियम आणत असतात। सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे। त्यामुळे आता इंस्टाग्राम फेसबुकवरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत। 3 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून बंद असलेले किंवा एकही ॲक्टिव्ह नसलेले अकाउंट थेट डिलीट करण्यात जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। हा प्रस्ताव डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन DPDP कायद्याचा भाग आहे, जो या वर्षी ऑगस्टमध्ये कायद्यात रूपांतरित झालेला आहे। या वापरकर्त्यामध्ये चर्चेचा विषय असून यावर सातत्याने कारवाईचे नियोजन केले जात आहे। ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाईन मार्केट प्लस, गेमिंग कंपन्या आणि सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू होऊ शकतो। यामुळे भारतातील युजरची संख्याही स्पष्ट होणार आहे। सोशल मीडियावर सरकारची कारवाई। भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सरकारला सोशल मीडिया कंपन्यांकडून अभिप्राय मिळाला होता। जर भारतातील एखाद्या सोशल मीडिया युजरची माहिती मिळवायची असेल किंवा एकूण सोशल मीडिया युजरची माहिती मिळवायची असेल तर असे बंद असलेले सगळे अकाउंट बंद करण्याची गरज आहे। त्यामुळे आता बंद असलेले सगळे अकाउंट डिलीट होण्याची शक्यता आहे व जीमेल देखील बंद होणार। जर तुम्ही बराच काळ गुगल अकाउंटमध्ये लॉग इन केले नसेल तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते। जर तुम्ही सतत जीमेल वापरत असाल तर तुम्ही जीमेलचे ॲक्टिव्ह युजर्स आहात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही। अशा व्यक्तीचे जीमेल अकाउंट डिलीट केले जाणार नाही आहे। जर तुम्ही बराच काळ जीमेल अकाउंट वापरले नसेल तर तुमचा डेटा डिलीट होऊ शकतो। जर तुम्हाला तुमचे जीमेल अकाउंट डिॲक्टिव्ह करून तुमचा डेटा डिलीट करायला नसेल तर तुम्ही जीमेल डाटा सेव्ह करा, नाहीतर तुमचा सगळा डेटा डिलीट होऊ शकतो। विशेष म्हणजे गुगलच्या नव्या पॉलिसीमध्ये शाळा किंवा बिझनेस वर्ल्डच्या गुगल आणि जीमेल अकाउंटचा समावेश नाही। गुगलच्या मालकीच्या जीमेल, ड्राईव्ह्ज, ड्रॉप्स, मीट्स, कॅलेंडर आणि फोटोज यासारख्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। या यादीतून यूट्यूब ब्लॉगरला वगळण्यात आलेले गुगलने म्हटलेले आहे।